मुघल साम्राज्याचं सर्वात श्रीमंत शहर आणि फक्त काही दिवसांत शिवाजी महाराजांनी ते अक्षरशः हादरून सोडलं. आज आपण इतिहासातल्या एका अशा अकल्पनीय आणि अचूक लष्करी कारवाईवर बोलणार आहोत जी जगातल्या सर्वोत्तम रणनीतींपैकी एक मानली जाते. थेट विषयाला सुरुवात करूया. विचार करा, सुरत हे त्या काळातलं मुघल साम्राज्याचं सर्वात श्रीमंत शहर होतं. हे शहर सोनं, चांदी आणि हिऱ्यांनी ओसंडून वाहत होतं. जगातली अफाट संपत्ती इथे होती. आणि अशातच अचानक कुणालाही काहीही पूर्वकल्पना नसताना हजारो मावळ्यांचं एक प्रचंड सैन्य शहराबाहेर येऊन थडकतं. या एका धक्क्याने संपूर्ण मुघल सत्तेची झोपच उडून टाकली. पण सुरतच का, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, सुरत हे काही साधंसुधं शहर नव्हतं. इथे अरब, इंग्रज, डच आणि पोर्तुगीज यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांची प्रचंड वर्दळ असायची. जागतिक मालाने आणि संपत्तीने भरलेली भव्य गोदामा इथे होती. म्हणूनच याला अभिमानाने मुघलांची तिजोरी म्हटलं जायचं. थोडक्यात सांगायचं तर हे मुघल अर्थव्यवस्थेचं एकदम धडधडतं हृदय होतं. आता प्रश्न पडतो की एवढ्या कडेकोट बंदोबस्तात असलेल्या या शहरावर हल्ला करण्याचं मुख्य कारण काय होतं? परिस्थिती खूप टोकाची होती. एकीकडे मुघलांची सुरतेची तिजोरी आंतरराष्ट्रीय संपत्तीने भरून वाहत होती आणि दुसरीकडे शाहिस्तेखानाने पुण्यात केलेल्या प्रदीर्घ आणि विनाशकारी हल्ल्यांमुळे आपल्या स्वराज्याची अर्थव्यवस्था खूप संकटात सापडली होती. स्वराज्याचं रक्षण आणि पुनर्बांधणी करण्यासाठी पैशाची तातडीची गरज होती. हा काही संपत्तीचा मोह नव्हता, तर स्वराज्याला टिकवून ठेवण्यासाठीची ती एक अत्यंत महत्त्वाची आणि रणनीतिक गरज होती. आणि इथेच महाराजांची खरी युद्धनीती दिसून येते. मुघल गुप्तहेरांना पूर्णपणे अंधारात ठेवणारी ही एक भयंकर वेगवान चाल होती. मुघलांचा ठाम समज होता की महाराज दक्षिणेकडच्या मोहिमांमध्ये व्यस्त आहेत, पण प्रत्यक्षात काय घडत होतं? निवडक आणि अतिशय चपळ अशा मराठा घोडेस्वारांचं पथक प्रचंड वेगाने उत्तरेकडे कूच करत होतं. वाटेत कुठेही न थांबता पूर्ण गुप्तता पाळत त्यांनी एवढा वेग मिळवला की मुघलांना काहीही समजायच्या आत हे सैन्य थेट सुरतेच्या विशीवर येऊन पोचलं. ह्या अनपेक्षित हल्ल्याने मुघलांची अक्षरशः गाळण उडाली. तिथला मुघल सुभेदार इनायत खान याने शहराचं रक्षण करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी थेट पळ काढला आणि तो किल्ल्यात जाऊन लपून बसला. स्थानिक नेतृत्वानेच असा पळ काढल्यामुळे हे अफाट श्रीमंत शहर आता पूर्णपणे वाऱ्यावर होतं. आता प्रत्यक्ष शहरात प्रवेश केल्यावर जे घडलं ते जगाच्या इतिहासात अभूतपूर्व होतं. शहरात घुसताच मराठा सैन्याचं टार्गेट एकदम फिक्स होतं. हा काही कुठला अनियंत्रित जमाव नव्हता जो दिसेल ते लुटत सुटेल. अतिशय पद्धतशीरपणे फक्त श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे आणि थेट मुघलांच्या खजिन्यांनाच लक्ष करण्यात आलं. पुढचे काही दिवस सोनं, चांदी आणि हिऱ्यांसारखी प्रचंड संपत्ती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हस्तगत करण्यात आली. आणि हीच ती गोष्ट आहे जी या मोहिमेला इतर कोणत्याही आक्रमणापेक्षा वेगळी ठरवते. महाराजांचे अतिशय कडक आदेश होते. सामान्य जनतेला अजिबात त्रास होता कामा नये. महिलांचा पूर्ण आदर राखला गेलाच पाहिजे. कोणत्याही धार्मिक स्थळाला धक्का लागता कामा नये. संपूर्ण फोकस फक्त आणि फक्त मुघल संपत्ती हस्तगत करण्यावरच होता. हीच उच्च नैतिक मूल्य मराठा सैन्याची खरी ओळख होती. या अफाट शिस्तीचा इम्पॅक्ट इतका जबरा होता की तिथे उपस्थित असलेल्या परदेशी लोकांनाही सुखद धक्का बसला. इंग्रज आणि डच व्यापाऱ्यांनी स्वतः या सगळ्या कारवाईचे निरीक्षण केलं आणि मराठ्यांच्या या वेगवान रणनीतीचं त्यांनी मुक्त कंठाने कौतुक केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याला मिळालेली ही एक खूप मोठी पावतीच होती. पण याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो थेट दिल्लीत. जेव्हा ही बातमी दिल्लीत पोहोचली ना, तेव्हा औरंगजेब संतापानं अक्षरशः पेटून उठला. हा फक्त खजिना गमावल्याचा धक्का नव्हता. एवढी मोठी फौज असूनही ते आपल्या स्वतःच्या साम्राज्यातल्या सर्वात श्रीमंत शहराचं रक्षण करू शकले नाहीत. ही मुघल प्रतिष्ठेवर झालेली एक भयंकर मोठी चपराक होती. या मोहिमेतून स्वराज्याच्या पुनर्बांधणीसाठी आणि संरक्षणासाठी हवी असलेली एक प्रचंड मोठी आर्थिक ताकद उभी राहिली. पण त्याहूनही मोठा फलित म्हणजे हा हल्ला फक्त लूट नव्हता. हा मुघल साम्राज्याला दिलेला थेट इशारा होता. औरंगजेबाला स्पष्ट मेसेज गेला होता की आता स्वराज्य थांबणार नाही. पण या सगळ्या ऐतिहासिक विजयानंतर एक असं अनपेक्षित वळण येतं जे खरोखरच विचार करायला लावतं. स्वराज्याची ताकद एवढी वाढलेली असतानाही पुढे जाऊन शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह का करावा लागला? अशी कोणती राजकीय खेळी घडली ज्याने हा निर्णय घेण्यास भाग पाडलं? याचं उत्तर एका नवीन रणनीतीत दडलंय, ज्यावर आपण पुढच्या वेळेस नक्कीच चर्चा करू.